श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 16 जून रविवार या दिवशी आहे गंगा दसरा. या गंगा दसऱ्याचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर गंगेत स्नान का करावं याचं मी माहिती सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू धर्मानुसार गंगा दसऱ्याच्या दिवशी सर्व पापे दूर करणारी माता गंगा पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच गंगा दसरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि दान करतात. या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे दूर होतात असं देखील म्हटलं जातं. गंगा दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आणि त्याचबरोबर मंत्रांबद्दल देखील जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पापे धुवून जातील. त्याचबरोबर यासोबतच मानसिक शांती देखील मिळते आणि शरीर देखील शुद्ध राहते. या दिवशी गंगा पूजन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. या प्रसंगी गंगेत स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो. कारण राजा भगीरथने आपल्या पूर्वजांना वाचवण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आपल्या कठोर तपश्चर्येने माता गंगा यांना पृथ्वीवर आणले अशी माहिती सांगितली जाते. या दिवशी गंगेची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पुराणानुसार भागीरथच्या तपश्चर्येनंतर गंगा माता पृथ्वीवर आली तेव्हा ती ज्येष्ठ शुक्ल पक्षाची 10वी तिथी होती. गंगा मातेच्या पृथ्वीवर अवतरल्याचा दिवस गंगा दसरा म्हणून ओळखला जातो. या दिवशी जो गंगा नदीत उभे राहून गंगा स्तोत्राचा पाठ करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. जर तुम्हाला गंगा नदीवर जाता येत नसेल तर तुम्ही गंगेचे ध्यान करताना घराजवळील कोणतीही जर नदी असेल किंवा तुमच्या घराजवळ जर तलाव असेल तर त्यात देखील तुम्ही स्नान करू शकता. त्याचबरोबर गंगा नदीचं ध्यान करताना षोडोपचाराने तिची पूजा देखील करू शकता व यानंतर मंत्राचा जप देखील करावा. ते शक्य नसेल तर सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. तरी देखील पापातून मुक्ती होते असं देखील म्हटलं जातं. मंत्राचा 5 फुले अर्पण करावी. गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी भागीरथीचे नाव मंत्राने पूजन करावे. यासोबतच गंगेचे उगमस्थानही लक्षात घेतले पाहिजे. गंगाजींच्या पूजेत सर्व वस्तू 10 प्रकारच्या असाव्यात असं देखील म्हटलं जातं. पूजेनंतर दान करण्याला अधिक महत्त्व आहे. या दिवशी आपल्या हातून काहीतरी वस्तूचं दान नक्की करावं. यानं देखील मोक्ष प्राप्त होत असतो. त्याचबरोबर ते चांगलं देखील मानले जाते. त्यासोबत जर जव आणि तीळ याचं देखील या दिवशी आवर्जून दान करावं. त्याचबरोबर ब्राह्मणांना दक्षिणा देखील द्यावी. तुम्हाला जशी शक्य होईल यथाशक्ती त्याप्रमाणे ब्राह्मणांना दक्षिणा नक्कीच दान करायची आहे. गंगा नदीत स्नान करताना किमान 10 वेळा त्याची डुबकी मारावी. गंगा मातेचे वरदान मिळण्यासाठी ओम नमो गंगाये विश्वरूपिणी नारायणे नमो नमः या मंत्राचा जप करावा. ओम नमो गंगाये विश्वरूपिणी नारायणी नमो नमः या मंत्राचा जप करावा. असं मानलं जातं की या मंत्राचा जप केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि त्याला परमपुण्य प्राप्त होत असते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.